तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली. परमेश्वर मोशेला म्हणाला, आगे सापाची एक प्रतिमा करून झाडाच्या खांबावर टांग, म्हणजे सर्पदंश झालेला कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल. मग मोशेने पितळाचा एक साप बनवून टांगला. तेव्हा सर्पदंश झालेला कोणी त्या पितळ्याच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगेल. आमीन. वर्तमान याचा 3रा अध्याय 1 ते 15. योहान 3 1 ते 15. पुरुषांपैकी निकोदेम नावाचा एक मनुष्य होता. तो यहुद्यांचा एक अधिकारी होता. तो रात्रीचा येशूकडे येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक आहे, कारण ही जी चिन्हे आपण करता ती देव बरोबर असल्यावाचून कोणालाही करता येत नाहीत. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्यावाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. निकोदेम त्याला म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्याला मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय? येशूने उत्तर दिले की, मी तुम्हाला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. देहापासून जन्मलेले देह आहेत आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहेत. तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नका. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हाला कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे. निकोदेम त्याला म्हणाला, या गोष्टी कशा होऊ शकतील? येशूने त्याला उत्तर दिले, तुम्ही इस्रायलाचे गुरु असूनही तुम्हाला या गोष्टी समजत नाहीत काय? मी तुम्हाला खचित सांगतो की जे आम्हाला ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि आम्ही पाहिले आहे त्याविषयी साक्ष देतो, पण तुम्ही आमची साक्ष मानत नाही. मी पृथ्वीवरील गोष्टी तुम्हाला सांगितल्या असता तुम्ही विश्वास धरत नाही, तर स्वर्गातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यास विश्वास कसा धराल? स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र, त्याच्या वाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता, तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. येऊनही पडणार नाही. या आपण त्या सर्व समर्थ देवाची स्तुती आणि आराधना करूया.
गुरूंचा असावा तो दररोजाचा वापर केला जातो. तेरे नाम
तो संदेश आहे योहानकृत शुभवर्तमान 3 अध्याय आणि 14 वचन, ज्या ठिकाणी संत योहान लिहिताना असं म्हणतो, जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त जो राजांचा राजा राजराजेश्वर आहे, सध्या स्वर्गामध्ये परमेश्वराच्या उजवीकडे विराजमान आहे, ज्याचं स्वर्गातलं रूप आम्हाला प्रगटीकरणाच्या पुस्तकाच्या 1 अध्यायामध्ये पाहायला भेटतं की जो 7 समयांमधून फिरतो, पांढरे शुभ्र केस, सोन्याचा पट्टा छातीवरून गेलेला, लाखेसारखे लाल डोळे, सोन पितळेसारखे पाय, असा हा प्रभू येशू ख्रिस्त भूतलावर असताना की ज्याचं दर्शन संत योहानाने ज्या वेळेस तो स्वर्गामध्ये गेला त्यावेळेस त्याने पाहिलं. योहानाचं शुभवर्तमान हे लिहित असताना यासाठी लिहिलं गेलेलं आहे. योहानकृत शुभवर्तमान 20 अध्याय वचन 30 आणि 31 यासाठी लिहिलं आहे की हे यासाठी लिहिलेलं आहे की प्रत्येकाने येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे यावरती त्यांनी विश्वास ठेवावा. योहानकृत शुभवर्तमानाचा सर्वतोपरी दृष्टिकोन आहे येशू हा जिवंत देवाचा पुत्र आहे हे दर्शवण्याचा प्रयत्न संत योहानाने केलेला आहे. परंतु ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी येतो, असा हा संत योहान की ज्याचं शुभवर्तमान इतर 3 शुभवर्तमानापेक्षा निराळं आहे. पवित्र शास्त्रामध्ये 4 शुभवर्तमानं आहेत आणि 3 शुभवर्तमानं मत्तय, मार्क आणि लूक हे 3 शुभवर्तमानं समदृष्टी लिखित शुभवर्तमान आहे. योहानकृत शुभवर्तमान ह्यापेक्षा वेगळा आहे. समदृष्टी लिखित म्हणजे एका दृष्टिक्षेपामध्ये लिहिले गेलेले आहेत आणि जो एक दृष्टिक्षेप आहे तो आहे की येशूला मनुष्य म्हणून केंद्रस्थानी ठेवलं. म्हणून ज्या वेळेस मत्तय लिहितो त्यावेळेस येशू राजा आहे या दृष्टिकोनातून लिहितो. मार्क लिहितो येशू सेवक आहे म्हणून लिहितो आणि लूक लिहितो येशू मनुष्याचा पुत्र आहे म्हणून लिहितो. सर्वात पहिलं शुभवर्तमान जे लिहिलं गेलं ते आहे मार्ककृत शुभवर्तमान. मग मार्ककृत शुभवर्तमान लिहिलं गेलं आणि त्याच्यानंतर इतर शुभवर्तमानं लिहिली गेली. योहानकृत शुभवर्तमान तर बऱ्याच वर्षानंतर लिहिलं गेलं की त्यापर्यंत मंडळ्या वेगळ्या ठिकाणी स्थापना झाल्या होत्या आणि हे शुभवर्तमान लिहित असताना संत योहान इफिस शहरामध्ये राहिला होता आणि इफिस शहरामध्ये राहिला असताना इफिस शहरामध्ये एक मोठी युनिव्हर्सिटी होती की ज्या युनिव्हर्सिटीमधून पुष्कळ लोक शिकून बाहेर निघत होते, की ज्या इफिस शहरामध्ये मंडळी पण होती. आणि संत योहान हा किंवा प्रेषित योहान हे हा आणि येशूची आई मरिया हे दोघंही इफिस शहरामध्ये राहत होते. आताही आम्ही जर तुर्कस्तानामध्ये किंवा टर्कीमध्ये गेलो, ज्या वेळेस ह्या असणाऱ्या 7 मंडळांमध्ये फिरतो त्यावेळेस तिकडचा जो गाईड आहे तो आम्हाला सांगतो ह्या ठिकाणी येशूची आई राहिली. हे सांगायला तो काही विसरत नाही कारण की संत योहान त्या ठिकाणी राहत होता. अशा या योहानाने इफिस शहरामध्ये बसून मंडळीची आता आध्यात्मिक उन्नती झालेली आहे. आता मंडळीला येशू ख्रिस्ताच्या जीवनातली अधिक चांगली सत्य प्रगट व्हावीत. कारण योहानकृत शुभवर्तमान लिहिलं गेलं तर यासाठी की जे प्रौढ विश्वासणारे आहेत त्यांचा विश्वास अधिक दृढ व्हावा, त्यांचा विश्वास अधिक खंबीर व्हावा आणि म्हणून ते लिहिलं गेलेलं आहे यासाठी की तो विश्वासामध्ये परिपक्वता यावी. आम्ही आमच्या छोट्या विश्वासावरती जीवन जगू शकत नाही, आमचा विश्वास हा वाढणारा असायला पाहिजे. म्हणून येशू ख्रिस्त देखील म्हणताना असं म्हणतो तुमचा विश्वास मोहरीच्या दाण्या एवढा असेल, परंतु मोहरीचा दाणा जो आहे हा जमिनीत पडल्यानंतर उगवतो आणि त्याचा उपयोग होतो, त्याचं लहान रोपटं तयार होतं आणि त्या लहान रोपट्यामध्ये पुन्हा मोहरी लागती. विश्वास हा वाढणारा असायला हवा. विश्वासाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो, कोणीतरी म्हणेल पाळक साहेब येशू ख्रिस्त म्हणला मोठं झाड तयार होतं आणि पशुपक्षी येऊन बसतात आणि मग मोहरी उपयोगात येते. जर घरी जाऊन आपल्या असणाऱ्या गुगलवरती मस्टर्ड प्लांट टाका, तुम्हाला दिसेल की मस्टर्ड प्लांट किती मोठा आहे. कधीतरी एकदा सांगेल मग येशू ख्रिस्त झाडाविषयी का बोलतो, कारण की आज तो काही संदेश नाही. येशू ख्रिस्त झाडाविषयी का, कारण येशू ख्रिस्ताचे जे सगळे दाखले आहेत ह्या दाखल्यामध्ये लपलेला अर्थ आहे तो अर्थ शोधणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये लिहिलेल्या प्लेन स्क्रिप्टपेक्षा त्याच्या पलीकडं देवाचं वचन आम्हाला बरंच काय शिकवतं. आणि म्हणून मोहरीचा दाणा जो आहे हा जमिनीत पडल्यानंतर वाढतो, तो रुजतो, झाड येतं किंवा लहान रोपटं येतं आणि त्याप्रमाणे आमचा विश्वास देखील वाढणारा असायला पाहिजे, आमचा विश्वास खंबीर असायला. आणि म्हणून संत योहान त्यावेळेसच्या मंडळ्यांना लिहून कळवतो जो येशू तुम्ही पाहिलेला आहे, जो येशू तुम्हाला सांगितलेला आहे त्या येशूमध्ये तेवढंच नाही त्याच्यापेक्षा पुष्कळ आहे.
त्यापेक्षा पुष्कळ आहे. आणि मग हळूहळू मंडळांमध्ये रुटीनता आली होती. हळूहळू मंडळांमध्ये आता नॉस्टिसिझम किंवा ज्ञानाच्या असणाऱ्या शिक्षणाने आतमध्ये शिरकाव करायला सुरुवात केली होती. काही मंडळांमध्ये मंडळांचा विश्वास उद्ध्वस्त करावा म्हणून गोष्टी होऊ लागल्या. काही मंडळांमध्ये येशू ख्रिस्तापासून आता दृष्टिकोन दुसरीकडे गेला. आणि म्हणून आम्हाला प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये ज्या ठिकाणी लाउदिकिया मंडळी आहे, लाउदिकिया मंडळी ही खरंच असणारी मंडळी होती की जी मंडळी लाउदिकिया मंडळी त्यावेळेस असणाऱ्या टर्कीच्या भागामध्ये लाउदिकिया नावाच्या शहरामध्ये ही मंडळी अस्तित्वात होती. आणि त्या मंडळीला ज्या वेळेस पुनरुत्थित ख्रिस्त स्वर्गातून योहानाला म्हणतो, योहाना या मंडळीला तो लिहित असताना असं म्हणतो, पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे, जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल त्याच्याबरोबर मी आज जाईल, तो माझ्या बरोबर जेवेल व मी त्याच्या बरोबर जेवेल. मंडळीच्या दारावरती मंडळीचा तारणारा, ज्याने मंडळीसाठी स्वतःचं रक्त अर्पण केलं, स्वतःला स्वदेही वधस्तंभावर दिलं, ज्याला पुरण्यात आलं, 3ऱ्या दिवशी ज्याला देवाने पुनरुत्थित केलं, तो असणारा ख्रिस्त मंडळी लाउदिकिया मंडळी उपासना तर करते, परंतु ख्रिस्त हा मंडळीच्या बाहेर होता. मंडळीमध्ये त्यावेळेस बरीच शकलं उडायला सुरुवात झाली होती. त्यापैकी हे एक होतं की मंडळीच्या बाहेर ख्रिस्त, मंडळी उपासना तर करते, मंडळी भक्ती तर करते, मंडळी तर सगळ्या असणाऱ्या धार्मिक कृत्यातून तर जाते, परंतु मंडळी कोणासाठी करते हे कोणालाच ठाऊक नाही. आणि म्हणून मंडळीला लिहित असताना हा संत योहान लिहिताना असं म्हणतो, मंडळीला परिपक्व ख्रिस्त दाखवणं गरजेचं आहे. परिपक्व ख्रिस्त दाखवणं गरजेचं आहे. आणि मग हे संभाषण आहे निकोदेमाचं आणि येशूचं संभाषण आहे. निकोदेम त्यावेळेसचा ज्ञानी मनुष्य, त्यावेळेसचा श्रीमंत मनुष्य, त्याच्याकडे श्रीमंती होती म्हणून ज्ञान होतं असं नव्हे, तर त्याकडे श्रीमंती आणि ज्ञान दोन्ही पण संगती होतं. कारण की तो त्यावेळेसच्या असणाऱ्या मंदिरामध्ये असणारं 70 जणांचं जे त्यांचं वडील मंडळ होतं, त्या वडील मंडळापैकी हा निकोदेम एक होता. आणि आरिमथायकर योसेफ असे 2 जण जे होते की ह्या 2 जण ह्या 70 जणांच्या वडील मंडळापैकी हे 2 होते. त्यापैकी हा निकोदेमस आहे. ह्या निकोदेमाने येशूविषयी ऐकलं आणि येशूला भेटण्यासाठी तो रात्रीच्या वेळेस आला, कारण की त्याला काही गोष्टींचं भय होतं. कारण की तो यरुशलेमेमध्ये असणाऱ्या त्या मंदिराचं पुढारी पण करणारा एक मनुष्य होता. आणि तो रात्री येतो आणि येशूशी संभाषण करू लागतो. येशूविषयी त्याला काही माहिती आहे आणि तो संभाषण करत असताना, त्याचं आणि येशूचं बोलणं चालू असताना आपल्या संदेशाचा आज जे मुख्य शीर्षक आहे त्याकडे आम्ही येतो. आणि येशू त्याला म्हणताना म्हणतो, ज्याप्रमाणे मोशेने अरण्यात सर्प उंच केला, त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राला हे उंच करणं गरजेचं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, सर्प म्हणजे सैतान नव्हे. सर्प म्हणजे सैतान नव्हे. सर्प म्हणजे सैतान नव्हे. कारण की कळत न कळत आम्ही लोक साप दिसला की म्हणतो सैतान दिसला. अजिबात नाही. त्याविषयी उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 3ऱ्या अध्यायात आणि एकदम त्याला धरून आम्ही प्रगटीकरणाच्या पलीकडे एकदम कोपऱ्यात आलो तर प्रगटीकरणाच्या पुस्तकात त्याचं स्पष्टीकरण आहे. आणि स्पष्टीकरण आहे तो जुनाट सर्प. त्या एकाच सर्पाविषयी ती संकल्पना लागू होते. प्रगटीकरणाच्या पुस्तकात पुन्हा सर्प दाखवलेला आहे, त्याच्याविषयी तर लागू होते. परंतु सापाच्या एका सापाने केलेल्या कृत्यामुळं संपूर्ण सापाच्या असणाऱ्या वंशावळीवरती किंवा सगळ्या त्या असणाऱ्या सापाच्या जातीवरती त्यांच्यावरती हा परिणाम आला की त्यांनी पोटाने रांगणं आणि माती खाणं. परंतु ज्याप्रमाणे आदाम आणि त्याची स्त्री यांनी पाप केलं आणि आम्ही सगळे पापाचे भागीदार झालो, तसंच सर्पासंगती झालं. म्हणून सर्प म्हणजे सैतान नव्हे. जर सर्प म्हणजे सैतान असता तर देवाने सर्पाची प्रतिमा वापरली नसती. कारण की सर्प आणि सैतान याच्यामध्ये फरक आहे. एक अभ्यास सध्या जगामध्ये सगळीकडे चालू आहे. काय? उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये जो साप लिहिलेला आहे इब्री भाषेमध्ये, तो साप म्हणजे रियालिटीमध्ये सर्प आहे का? तो रियालिटीमध्ये जरी साप असला त्या दिवशी, कारण तो सर्प धूर्त होता आणि त्याने आपलं शरीर वापरायला दिलं सैतानाला,
परंतु त्याच्या पलीकडे फक्त त्या एका सापाविषयी म्हटलेलं आहे. परंतु येशू ख्रिस्त म्हणतो, ज्याप्रमाणे मोशेने अरण्यात सर्प उंच केला, आता आम्हाला मोशेच्या सर्पाकडे येणं गरजेचं आहे. त्यावेळेस इस्रायल लोक मिस्रातून सुटले. मिस्रातून सुटल्यानंतर प्रवास करत 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 ते आल्यानंतर सध्याच्या असणाऱ्या जॉर्डनच्या भागात आले. म्हणून ते तिथं लिहिलेलं आहे की मोवाब प्रांताकडून निघून किंवा वळसा मारून त्या ठिकाणी ते आले. आल्यानंतर आता हे त्या ठिकाणचं त्यांचं सगळं नीट काय चालू आहे, देव घेऊन आलाय. देव त्यांना रोज देत असताना मान्ना देतोय. बघा, जगात कुणी खाल्लं नाही ते ह्यांना भेटतंय. शास्त्र दुसरीकडे आम्हाला सांगतं देवदूताचं अन्न त्यांनी खाल्लं, पण त्यांना ते नको होतं. आणि हे सगळे निघाल्यानंतर देव त्यांच्यावरती खूप प्रीती करत होता. हे सगळं घडत असताना येऊयात, आपल्याकडे बायबल आहे, बायबल आणलेला असेल तर आपण काढूयात गणनाचं पुस्तक 21वा अध्याय 4थ्या वचनापासून पुढं. मग होर डोंगरापासून कूच करून आदोम देशास वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राचा मार्ग धरला. त्या वाटेत लोकांचे मन अधीर झाले. लोकांचं मन अधीर झालं ज्यावेळेस प्रवास सुरू झाला. लोक स्वस्थ झाले. लोकांना काय आता नीट वाटाना. अनेक वेळेस आमचं मन आमच्या योजनांचं आणि आध्यात्मिक जीवनांचा घात करतं. मनुष्याचं मन 100% योग्य आहे याची कुठलीही खात्री नाही. म्हणून गीतामध्ये म्हणत असताना उपासना म्हणतो की सत्सदविवेक बुद्धी तरी डाग दिल्यासारखी आहे. इवन शास्त्र त्याविषयी येतं, आमची सत्सदविवेक बुद्धी डाग दिलेली आहे. माणसाचे प्रत्येक विचार 100% यथायोग्य असेल याची कुठलीही खात्री बाळगता येत नाही. केवळ देवाचं वचन हे 100% यथायोग्य आहे. कारण त्याविषयी स्तोत्र संहिता 19 मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो देवाचं वचन परिपूर्ण आहे आणि ते मनाचे पुनर्जीवन करतं. त्या स्तोत्राविषयी तो देवाच्या वचनाविषयी पुष्कळ गोष्टी लिहितो. पुढे गेल्यानंतर 119वा स्तोत्र, पवित्र शास्त्रातला सर्वात मोठा अध्याय, याच्यामध्ये देवाच्या वचनाविषयी एक ना अनेक महती वर्णन लिहिले आहे. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर लोकांचं मन अधीर झालं. लोक आता डिस्टर्ब झाले. लोकांना हे समजाना. आणि ह्या डिस्टर्ब मनाने काय केलं तर पुढची संकल्पना ते म्हणजे ते परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध असे बोलू लागले की तुम्ही आम्हाला मिस्र देशातून काढून ह्या रानात माराव्याला कशाला आणले. मिस्रातून निघाले, तांबडा समुद्र पार केला, पुढे आले. देव यांच्या संगती आहे, देव यांच्याशी बोलत आहे, देव यांना मार्गदर्शन करत आहे, मोशे यांच्यासाठी गोष्टी करत आहे. सगळं चालू झालं. आता मात्र हे अधीर झाले. आणि अधीर झाल्यानंतर या लोकांनी देवावर आणि मोशे विरुद्ध ते बोलू लागले. परमेश्वराविरुद्ध त्यांनी वाक्य वापरली, मोशे विरुद्ध वाक्य वापरली. प्रिय बंधू आणि भगिनींनो, असो तुम्ही आम्हाला मिस्र देशातून काढून ह्या रानात माराव्याला आणले आहे काय. इस्रायल लोक विशेष करून ह्या काळातले की जे मिस्रातून निघून आले आणि वचनदत्त भूमीमध्ये जाण्याच्या अगोदर इस्रायल लोक जीवनापेक्षा मरणाविषयी जास्त इंटरेस्टेड आहेत. कधी कधी माणसाला मरणाविषयी फार भीती असते. माणूस मरणाविषयी फार इंटरेस्टेड आहे. त्याला असं वाटतं मी माझं मरण डावलू शकतो. अनेकांना असं वाटतं मी माझं मरण डावलू शकतो. आणि जगामध्ये एक मनुष्य होऊन गेला, त्याचं नाव आहे मायकल जॅक्सन. मायकल जॅक्सनला असं वाटत होतं की मी माझं मरण डावलू शकेल. आणि म्हणून ह्या मायकल जॅक्सन की ज्याच्याकडे पुष्कळ धन दौलत आहे, त्याने आपलं मरण लांबवावं म्हणून त्याने पुष्कळ गोष्टी केल्या. अनेक वेळेस प्लास्टिक सर्जरी करून घेतली. अनेक वेळेस त्याने काय खायचंय हे खात असताना ऑलरेडी ठरवलं असायचं की त्याने एवढंच खायचंय, त्याने तेवढंच खायचंय, त्याने असंच खायचंय, त्याने तसंच खायचं, इतकेच प्रोटीन घ्यायचे, इतकेच कॅलरीज घ्यायच्यात, इतकंच हे घ्यायचं. आणि त्या प्रकारचं जीवन चालवतं. इतकंच नव्हे, ह्या मायकल जॅक्सनच्या असणाऱ्या मनामध्ये प्रश्न आला, जर समजा यदा कदाचित माझं लिव्हर फेल झालं तर काय करू. म्हणून त्याने 2-4 लोक आपल्या घरामध्ये आणून ठेवले की तुम्ही माझ्या संगती राहा, मी तुम्हाला माझं लिव्हर खराब झालं तर मला लिव्हर ट्रान्सप्लांट तुमचं भेटेल. हा अजून आजार होण्याच्या अगोदरच स्वतःसाठी बऱ्याच गोष्टी तो करत होता. म्हणून 2-3 ड्रायव्हर झालं म्हणतोय, शरीराचं कौतुक जास्त करू नका. ह्याने खूप काय केलं, परंतु हा मरण पावला. कठीण परिस्थिती आहे. इस्रायल लोक देखील मरणाविषयी त्या काळात खूप विचार करत होते. जगज्जेता अलेक्झांडर द ग्रेट हा जग जिंकण्यासाठी निघाला. जवळजवळ सगळं जग त्याने पादाक्रांत केलं.
आणि त्याची सत्ता, ग्रीकांची सत्ता जवळजवळ त्यावेळेसच्या माहीत सगळ्या जगावरती होती. परंतु हा अलेक्झांडर द ग्रेट ह्याला ताप आला आणि वयाच्या 33व्या वर्षी मरण पावला. आणि मरण्याच्या अगोदर हे अलेक्झांडर ग्रेटने सांगितलं, ज्या वेळेस मला तुम्ही पिटीमध्ये उचलून घेऊन जाताल त्यावेळेस जात असताना माझ्या पिटीला जिथं हात आहेत तिथं 2 छिद्र करा आणि माझे हात बाहेर काढा आणि जगाला समजू द्यात हा जगत जता रिकाम्या हाताने गेला. आणि तो म्हणला माझी पिटी वाहण्यासाठी 4 डॉक्टर घेऊन यात. ते 4 डॉक्टर हे सांगतील की आम्ही ह्याचा प्राण वाहू शकलो नाही. मला काय काळजी नाही, चर्चमध्ये 4-5 डॉक्टर आहेत, माझी पिटी वाहू शकतात. त्याने सांगितलं की मी जगत जात आहे पण डॉक्टरांनी माझा जीव वाचवू शकला नाही. अनेक वेळेस इस्रायल लोक मरणाविषयी खूप विचार करतात. जसं मिस्रातून निघाले, कठीण काळातून येत, त्यांनी देवावरती विश्वास ठेवण्यापेक्षा जीवन देणाऱ्या परमेश्वराकडे लक्ष लावण्यापेक्षा त्यांचं सदैव लक्ष हे होतं, मी मरेल माझी लेकरं बाळा मरतील, मी मरेल माझे लेकरं बाळ. म्हणून ते वारंवार मोशे संगती वाद घालतात आणि मोशेला म्हणतात, मोशे तू आम्हाला मारण्यासाठी घेऊन आलास का? पाणी भेटत नाही, आम्ही मरणार आहोत. त्यांचा विश्वास खाण्यापिण्यावर जास्त आहे स्वतःच्या देवापेक्षा. येशूला सैतानाने पहिल्या परीक्षेमध्ये आणलं आणि येशूला म्हणताना, येशू तू 40 दिवस 40 रात्र उपवास केलेले आहेत, तुला आता भूक लागलेली आहे, हे धर धोंडा, ह्याची भाकर कर. आणि येशूने त्या धोंड्याकडे पाहिलं आणि येशू म्हणताना म्हणाला, मनुष्य केवळ भाकरीने जगेल असं नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने तो जगेल. येशूने योग्य ते उत्तर दिलं. येशू त्या धोंड्याला भाकर करू शकला असता ना, होय की नाही? येशूने जर धोंड्याची भाकर केली असतं काय झालं असतं? हा सैतान लगेच दुसऱ्या क्षणाला देवाच्या दरबारामध्ये जाऊन उभा राहिला असताना म्हणला असता, ज्या येशूला तुझ्या पुत्राला तू जगामध्ये समस्त जगाच्या कल्याणासाठी पाठवले ना, तो लायक नाही. कारण की उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये तू आदामाला शिक्षा दिलेली आहे. आदामा तू निडळाच्या घामाने कष्टाने मिळवलेली भाकर खाशील. तुझा पुत्र जो 40 दिवस 40 रात्र उपवासामध्ये राहिला, त्याला भूक लागली आणि त्याने दगड, की ज्या दगडाला दगड राहायला पाहिलं होतं, त्याने चमत्काराने भाकर केली आणि ती खाल्ली. हा मनुष्याच्या तारणासाठी यथायोग्य नाहीये. आणि म्हणून येशू म्हणतो, मनुष्य केवळ भाकरीने जगल असं नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. इस्रायल लोक देवापासून दूर जाऊ लागले. ह्यांना वचनदत्त भूमीत तर जायचंय. अब्राहम, इसाक आणि याकोब त्यांचे जे पूर्वज आणि कुलाधिपती आहेत, ह्यांना दिलेल्या वचनाला त्यांना अनुभव तर घ्यायचा आहे, परंतु जात असताना त्यांना देवासंगती जायला नकोय. ते सारखं विचार करतात, आम्ही मरणार आहोत, आम्ही मरणार आहोत, आम्ही मरणार. हा एक प्रसंग आहे. अजून एक ह्याच्यासारखा प्रसंग आहे. ज्यावेळेस 12 हेर कनान देश हेरण्यासाठी गेले, दुधामादाचा देश हेरण्यासाठी गेले, त्यावेळेस हेरगिरी करून हे 12 जण आल्यानंतर त्यावेळेस ते येऊन म्हणाले की आम्ही हा देश पादाक्रांत करू शकत नाही, कारण की ह्या देशामध्ये पुष्कळ महाकाय लोक आहेत. हे लोक जे आहेत हे आम्हाला मारून टाकतील, आम्ही त्यांच्या समोर फार ठेंगणे आहोत. आणि इस्रायल लोकांची जमात ही बुटकीच होती. हे जे होते हे उंच होते, मोठ्या मोठ्या आगडबंब लोक आहेत, आपण त्याच्यासमोर टिकाव धरणार नाहीत. आणि 10 लोकांनी 6 लाख कुटुंबाचं मन फिरवलं. 2 माणसं फक्त विश्वासू राहिले. कोण? कालेब आणि यहोशुवा. हे 2 हेर ते म्हणले नाही, देवाने आम्हाला हे राष्ट्र दिलेलं आहे, चढाई करूयात, जाऊयात. लोकांशी बोलू लागले आणि सगळे म्हणू लागले, आम्ही आणि आमची मुलं बाळू मरू. पुन्हा मरणावरती आले. आणि देव म्हणतो, तुम्हाला मरणाची भीती आहे का? तुम्ही 6 लाख लोक मी तुम्हाला ह्या रानात मारतो 40 वर्षामध्ये, आणि तुमची दुसरी पिढी मी पुढे घेऊन जातो. यांनी परमेश्वराविरुद्ध आणि मोशे विरुद्ध यांनी तक्रार केली, तू आम्हाला मारायला घेऊन आला का? देवाच्या विरुद्ध उभा राहिले, देवाच्या सेवकाच्या विरुद्ध उभा राहिले. प्रिय बंधू भगिनींनो, नवीन करारामध्ये प्रेषितांच्या कृत्यामध्ये संत पाऊल, की जो पूर्वी शाऊल आहे, हा दमास्कसच्या वाटेवर निघाल्यानंतर दमास्कसच्या वाटेवरती त्याची आणि येशूची ओळख झाली. येशूने त्याला दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर त्या शाऊलाने विचारलं, हे प्रभू तू कोण आहेस? आणि तो म्हणताना म्हणाला, ज्याचा तू छळ करत आहेस तोच मी आहे. संत पाऊल किंवा पूर्वीचा शाऊल हा काय येशूचा छळ करत नव्हता, हा मंडळीचा म्हणजे विश्वासणाऱ्यांचा छळ करत होता. विश्वासणाऱ्यांचा समुदाय हे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे. आणि तो म्हणतो तू माझा छळ कर. तसंच इकडं ज्यावेळेस मोशेला बोलले त्यावेळेस ते देवाला बोलले, आणि मोशे मध्ये उभा राहतो, करू नकोस,
ह्याच्या अगोदर एक घटना घडली तांबडा समुद्र पार करत असताना. मिरियम म्हणाली, तांबडा समुद्र पार केला. मिरियमने गीत गायलं, मिरियमला फार आनंद वाटला. म्हणून मी म्हणालो काही सेवा ह्या काही काळापुरत्यात. मिरियमची सेवा तेवढीच होती, पण मिरियमला त्याच्यात इतकं बरं वाटलं, मी देवाचं स्तुतिगान केलं, कोणाला देवाने दिलं नाही, मला दिलेलं आहे आणि तिने केलं. आणि म्हणून ती नंतर म्हणते, काय देव फक्त मोशे संगतीच बोलतो काय? आणि देव म्हणतो, असं आहे का? असं आहे का? मी ज्याला तुमचा पुढारी म्हणून नेमस्त केलं त्याच्या विरुद्ध तू बोलतेस काय? आणि देवाने तिला नखशिकांत कोड आणलं. नखशिकांत कोड आणलं. आणि मोशे फार चांगल्या मनाचा माणूस आहे. मोशे, देवा क्षमा कर मिरियमला, माझी बहीण आहे, क्षमा कर. कोड आलं. देवाने फार चांगलं. देव म्हणतो, जर हिच्या तोंडावर तिचा वडील थुंकला असता तर 7 दिवस हिला लाज वाटली नसती का? म्हणून 7 दिवस कोडात राहू देत, म्हणजे हिला आयुष्यभर अक्कल येईल. ह्या ठिकाणी इस्रायल लोकांनी तेच केलं. मोशे विरुद्ध बोलले, देवाविरुद्ध बोलले आणि त्यांनी शब्द वापरला, तुम्ही देवाला आणि मोशेला एकत्र गोवलं. तुम्ही आम्हाला मारायसाठी येता आणले काय? देव म्हणला, तुम्हाला मारायचं ना, आता मी तुम्हाला. कधी कधी आमच्या तोंडातून निघालेले शब्द आमचा परफेक्ट न्याय करतात. पवित्र शास्त्रात अनेक वेळेस ते आम्हाला जाणवतं. आमच्या तोंडातून निघणारे शब्द आमचा न्याय करतात. म्हणून आम्ही काय बोलायचं हे ठरवायला पाहिजे. अनुवादाच्या पुस्तकामध्ये परमेश्वर म्हणतो, तुम्ही तुमच्या लेकरांना आशीर्वाद द्या. देव म्हणत नाही शाप द्या, देव म्हणत नाही शिव्या द्या. अरे एखाद्याला शिवी दिली आणि तो पोरगा तसाच झाला, काय करायचं? एखादी आजी, आई, पप्पा म्हटले एखाद्या पोराला, अरे तू वेडा आहेस, आणि झाला 18 वर्षाचा आणि झाला वेडा, करायचं काय? एखाद्या मुलीला दिली शिवी आणि ती मुलगी त्या शिवीप्रमाणेच झाली, कोण जबाबदार? देव म्हणतो आशीर्वाद द्या. देव म्हणतो इस्रायल राष्ट्राला या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही मध्ये आलात काय? मी तुम्हाला घेऊन चाललो होतो, तुम्ही म्हणता मारायचं काय? आणि देव म्हणतो ठीक आहे. पुढे ते म्हणतात, येथे अन्न नाही, पाणी नाही, ह्या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलेलो आहोत. देव जे अन्न देतोय ना त्याला हे लोक कंटाळले. देव जो देतो त्याला कधीही कंटाळायचं नसतं, कारण की देव आमची प्रकृती जाणतो, देव आमच्या गोष्टी प्रगट करतो. म्हणून जर आम्ही मनुष्याचं जीवन पतनाच्या अगोदर पाहिलं तर मनुष्य 100% शाकाहारी आहे. फळं फुळं आदाम आणि त्याची पत्नी दोघं तोडून खायचे. जसं पाप झालं, पाप झाल्यानंतर पापाने प्रवेश केला, शरीरामध्ये कमतरता येऊ लागल्या. आणि म्हणून आम्ही ज्या वेळेस परमेश्वराने दिलेल्या नियमशास्त्रात येतो त्यावेळेस देव सांगताना सांगतो, मनुष्याने कुठला मांसाहार करायचा आणि कुठला करायचा नाही. काय खायचं आणि काय खायचं नाही, त्यात किती खायचं हे पण सांगितलेलं आहे. म्हणून नवीन करारात आल्यानंतर एक वचन मला जेवणाविषयी फार आवडतं. त्या यौसेफासारखं मसुरीच्या डाळीसाठी आपलं ज्येष्ठपण विकणारे तुम्ही होऊ नका. कधी कधी माणसं जेवणासाठी बरंच काय विकून बसतात. हे हलक्या अन्नाविषयी बोलू लागले. एका बाजूला दुसरा माणूस आहे दानियल, त्याचे 3 मित्र राजाच्या दरबारात नेलं. ज्यावेळेस त्याने, आपण कधी कधी स्टोरी फार प्लेन वाचतो. राजाच्या दरबारात नेल्यानंतर राजा म्हणतो की ह्या यहुदी लोकातून, आणि नबुखदनेसर राजाची सवय जिथं जिथं स्वारी करायचा ना तिथून तिथून लोक तो घेऊन घ्यायचा. आणि विशेष करून चांगले तरुण, त्याच्यानंतर राजघराण्यातले तरुण तो घेऊन यायचा. आणि आल्यानंतर तो त्यांना मग त्याचं शिक्षण द्यायला लावायचा, त्यांच्या जेवणाच्या सवय लावायचा, यासाठी की ह्यांनी पुन्हा जाऊन आपला देश उभा करू नये म्हणून तो त्यांना घेऊन यायचा पुढे घालून. आणि या ठिकाणी हे 4 जण आणले. आणि ह्या 4 जणमध्ये शद्रक, मेशक, अबेदनगो आणि दानियल यांना त्या ठिकाणी ते घेऊन आले. आणि दानियलाने पाहिलं की बाबा रे, मी आता हे काय खाऊ शकत नाही. आणि दानियलाने विनंती केली, आम्हाला शाकभाजी द्या, आम्हाला शाकभाजी द्या. दानियल का म्हणाला नको खायला? आपल्या शेजारचा माणूस जर झोपला असेल त्याच्या हातात हात द्या, त्याला म्हणावं की देवाचं वचन ऐकण्यासाठी आपण आलेलो आहोत. मला कालच्या रात्री कोणतरी विचारलं, पाळेसाहेब सगळे लाईट का लावायला लावता? मी सांगितलं झोपलेले लोक दिसावेत आणि दिसतात मला, म्हणून आपल्या शेजारी झोपला असेल सलाम करा, झोपू नकोस बाबा, देवाचं वचन ऐक. आणि आश्चर्याची गोष्ट, इकडं कोणी झोपत नाही, इकडंच झोपतात.
तो दानिएल जो आहे, तो दानिएल ज्यावेळेस त्या ठिकाणी गेला, त्या ठिकाणी दानिएल गेल्यानंतर दानिएलाने का खाल्लं नाही माहिती आहे का? यासाठी नाही खाल्लं की त्याला शाकाहार पाहिजे. त्याला हे माहित होतं, जर मी ह्या नबुकदनेस्सर राजाचं त्यांनी पाठवलेलं जर मी अन्न खाल्लं तर ह्याच्या संगती मी मरेपर्यंत, ह्याच्या संगती मी अन्नाला जागायला पाहिजे, ह्याच्या मिठाला जागायला पाहिजे. त्याचं जे जेवण येत होतं त्याच्यामध्ये येत असताना जे निषिद्ध जेवण आहे जुन्या करारामध्ये, ते जेवण नबुकदनेस्सर राजाच्या टेबलावर मांडलं जायचं. आणि हे मांडलं गेलं जे जेवण येतो म्हणतो मी खाणार नाही, कारण की देवाने मला सांगितलेलं आहे तू हे खाऊ नकोस, की हे रवंत करतात पण खूर रवंत करत नाहीत पण खूर दुभागलेलं आहे, असलं अन्न मी खाऊ शकत नाही, ते वाढलं जायचं. तो म्हणलो मी खाणार नाही. हे तिघे म्हणले. दुसरी गोष्ट, हा जो दानिएल आहे, हा दानिएलाने स्वतःला देवासाठी नाजीर केलं होतं. एक नाजीर मनुष्य कधीही मद्यप्राशन करत नाही, आणि त्यावेळेस मद्यप्राशन ह्या लोकांना शिकवलं जायचं. तो म्हणतो नाही, तो म्हणतो मी नबुकदनेस्सर राजाशी विश्वासू राहण्यापेक्षा मी सर्व समर्थ देवाची विश्वासू राहायला तयार आहे, मग मेलं तरी चालेल. आणि हे लोक इथं म्हणतात तू आम्हाला असलं कसलं जेवण दिलंस. जगामध्ये, जगाच्या लोकसंख्येच्या जवळजवळ 18% लोक जगामध्ये केवळ एकदाच जेवण जेवतात दिवसातनं. तेवढीच त्यांची क्षमता आहे. आणि आम्ही म्हणतो हे काय केलंय? शास्त्र सांगतं नीतिसूत्राच्या पुस्तकात, अन्नाला नावं ठेवणाऱ्या अधर्म्यासारखं असू नका. मुलांनो, शाळेत डबा नेल्यानंतर सगळा संपून या. कारलं तर मम्मी देत नाही, कोबी दिला तरी संपून आला पाहिजे. अन्नाला नावं ठेवणाऱ्या अधर्म्यासारखं आम्ही होऊ नये. आणि हे नावं ठेवत आहेत, हे नावं ठेवते, म्हणतात तू आम्हाला हलकं अन्न दिलंस. देव म्हणतो, ते म्हणतात आम्ही कंटाळलोय. तेव्हा परमेश्वराने, देव म्हणतो तुमचं वाक्य आहे ना, तुम्हाला मरणाची भीती वाटते ना, मी मरायसाठी घेऊन आलो ना, मग आता मारा. देवाने मरणाची सोय केली. जास्त जपायचं कशाला हो? शरीराला का आत्म्याला? आत्म्याला. पण शरीरामध्ये देवाचा आत्मा राहतो म्हणून त्याची काळजी घ्यायला पाहिजे. माझा आत्मा मेल्यानंतर स्वर्गात देवाच्या समक्षतेमध्ये जाईल, पण ज्यावेळेस पुनरुत्थान दिनी ह्या शरीराने उठवला जाईल म्हणून काळजी घ्यायला पाहिजे. परंतु आत्म्याला जपायला पाहिजे. शरीर आज ना उद्या नाश पावेल. आणि सध्याच्या जगात तर कोणाला हार्ट अटॅक येईल काय सांगता येत नाही, कोण मरेल सांगता येत नाही, कुठला आजार येईल सांगता येत नाही. कारण येशू स्वतः म्हणाला मत्ती शुभवर्तमानाच्या 24व्या अध्यायामध्ये, ज्यावेळेस शेवटल्या गोष्टीविषयी तो बोलतो, शेवटच्या काळी वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या पिढा येतील, वेगवेगळ्या प्रकारचे आजार उद्भवतील, की ज्या आजाराचं निरसन करणं मेडिकल सायन्सला देखील शक्य होणार नाही. आणि ते होणार. त्यातल्या एकाचा आम्ही अनुभव काही वर्षापूर्वी घेतलेला आहे. परवा दिवशीच कोणतरी मला म्हटलं, पाळक साहेब आता परत सुरू झालाय. कालचीच गंमत सांगतो. काय भावांना भेटायला हॉस्पिटलला गेलो, मास्क लावून आलो. इकडं आलो की पूजाने विचारलं आजच्या मिसने, पाळक साहेब तुम्हाला बरं नाही का? मी म्हणालो का नाही, मास्क लावून आलेत. अरे 2 वर्षापूर्वी मास्क लावून सगळे म्हणायचे व्हेरी गुड. परिस्थिती बदलती. आम्ही अनेक वेळेस मरणाविषयी खूप विचार करतो, आम्हाला भीती वाटते, आणि देव म्हणतो तुम्ही माझ्यावर दोषारोप लावलाय का मरणासाठी, मग मरा. हे देवाच्या विरुद्ध उभा राहिलेले लोक आहेत, देवाला दोष देणारे लोक आहेत. देवाला म्हणतात देवा तू जे केलंस ते आमच्या जीवनात चूक केलंस. आणि आम्हाला नवीन करारामध्ये याकोबाचं पत्र शिकवतं, देवाला वाईट गोष्टीचा मोह होत नाही आणि देव कोणालाही मोहात पाडत नाही. मनुष्याची वासना गर्भवती होते आणि मग ती पापाला जन्म देते. म्हणून कुणी असं म्हणू नये परीक्षा होत असताना की देवाने मला मोहात पाडलंय. योबाचा पुस्तक लिहिणारा योब लिहिताना म्हणतो की जो येशूचा हाफ ब्रदर आहे. देव म्हणतो तुम्हाला मारायचं ना, देवाने पाठवले आगे साप. आगे साप आले की आगे साप चावायचे, चावले की माणसं मारायचे, चावले की माणसं. आणि माणसं बरीच मेल्यानंतर मग काही लोक मोशेकडे आले आणि मोशेला येऊन त्यांनी सांगितलं, मोशे आगे साप आलेत आणि ह्या आलेल्या आग्या सापामुळं खूप लोक मरण पावलेत. आणि ते म्हणाले तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये आगे साप पाठवले, त्याच्या दंशाने इस्रायल ते बरेच लोक मेले, खूप लोक मेले. हे पाहून, म्हणजे आता लोक मरत आहेत हे पाहून, बघा काही लोकांची वृत्ती असते ते कोणाला घाबरत नाहीत. शास्त्रात एक माणूस आहे,
तो म्हणतो मी देवाला घाबरत नाही ना माणसाला घाबरत नाही. येशूने जो दाखला सांगितला ना, एक स्त्री सारखी जाऊन त्या न्यायाधीश माझा न्याय कर, माझा न्याय कर, ते म्हणतात आम्ही कोणाला घाबरत नाही, पण ते मरणाला मात्र फार घाबरतात. थोडं धडधड झाले की असं वाटतं संपलंच आता. आणि ज्या वेळेस त्यांनी मरण पाहिलं, हे पाहून लोक मोशेकडून म्हणाले, परमेश्वराविरुद्ध व तुझ्या विरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे. तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर. तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली. मोशे फार चांगल्या मनाचा मनुष्य. मोशेसारखं मन पुष्कळांना असायला हवं. मोशे कधी मनात गोष्टी ठेवत नाही. एखाद्याने वाईट केलं तो आला ना तरी परत त्याच्यासाठी तो प्रार्थना करतो आणि सहकार्य करतो. आम्ही कोटवर तुमचं सोसू. मोशेने आपल्या स्वतःला देवासंगती बसवलं. आम्ही कोटवर तुमचं सोसू. देव म्हणतो मोशे मी तुझा उपयोग करून घेतोय आणि तुला असं वाटतं का तू देव झालास. जगामध्ये बरेच लोकांना देव व्हायला आवडतं. नबुखदनेसर राजा देव झाला होता, पारशाचा राजा कोरेस देव झाला होता. मागच्या इलेक्शनमध्ये आपल्याकडे लोक म्हणू लागले मी देवाचा अवतार आहे. बरंच काय होतं जगामध्ये. फक्त एक माणूस आहे की जो देव होता आणि तो मनुष्य झाला, तो आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. जगात पुष्कळांना ही हुक्की येते की आम्हाला लोकांनी देव म्हणावं आणि आमची उपासना व्हावी. मोशे सारखं मन फार सुंदर आहे. मोशे म्हणतो ठीक आहे प्रार्थना करतो आणि देवाकडे मोशेने प्रार्थना केली. देवा म्हणतो हे देवा हे तुझे लोक आहेत, तू सोडून आणलेत, मी ह्यांचा फक्त राखण करणार आहे, मी ह्यांचा पुढारी आहे, मी घेऊन जाणार आहे. आणि म्हणून मोशे आम्ही म्हणल्यामुळे देवाने त्याला तिथं नेलं नाही. काठी तर आपटली, तो देवासंग तुलना करतो म्हणून नेलं नाही. देव मात्र इथं मोशे देवा सोडव ह्या लोकांना, नको करूस, तू पाठवले साप, मेले तेवढे पुष्कळ झाले, आता असू देत, तू काळजी कर, तू बघ तुझे लोक आहेत, तू दयाळू कृपाळू मंद क्रोध देव आहेस, तू लक्ष लाव तुझ्या लोकांकडे. तुझा मित्र अब्राहम त्याचा हा वंश आहे, तो संपून जाईल, पहा लक्ष लाव. आणि देव म्हणतो मोशे लक्ष लावेल पण तुला काम करायचंय, कारण की ह्यांनी फक्त मला दोष दिला नव्हता तर तुलाही दोष दिला होता. आणि म्हणून ऐक, तू केलेल्या कामाशिवाय हे वाचणार नाहीत. आणि म्हणून देवाने सांगितलं एक कर सापाची प्रतिमा, जो जो कोणी ह्या प्रतिमेकडे पाहिल तो वाचेल. आणि मोशेने सापाची प्रतिमा केली. आजही तुम्ही जॉर्डनमध्ये फिरायला गेल्यानंतर जॉर्डनच्या असणाऱ्या नेबो पर्वतावरती जिथं मोशेने सर्प लावला होता उंच करून, त्या ठिकाणी तो लावला यासाठी की लोकांनी त्याच्याकडे, मोशे वर जातो, मोशेची इच्छा आहे लोकांनी जास्त लोकांनी मरू नये, लांबून पण ह्यांना सर्प दिसायला पाहिजे. आणि त्यांनी तो साप पाहिला आणि लोक वाचू लागले. आणि येशू ख्रिस्त म्हणतो ज्याप्रमाणे मोशेने अरण्यात सर्प उंच केला, कोणासाठी केला? जे देवाच्या विरुद्धात गेले, जे देवाच्या लोकांच्या विरुद्धात गेले, जे देवाविरुद्ध बोललं. देव जे देत आहे ते त्यांना न आवडता, त्यांना पाहिजे ते पाहिजे होतं म्हणून देवाविरुद्ध बोलले, त्यांच्या मनासारखं होण्यासाठी बोलले. आणि इकडं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो ज्याप्रमाणे मोशेने अरण्यात सर्प उंच केला त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राला उंच केलं पाहिजे. प्रिय बंधू भगिनींनो, मनुष्याचा पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. योहान कृष्ण शुभवर्तमान जरी येशूला देवाचा पुत्र दाखवतं तर या ठिकाणी तो मनुष्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. मनुष्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची पहिली ओळख आम्हाला योबाच्या पुस्तकात पाहायला भेटते. योबाने देवाला 36 वेळेस म्हणला देवा बोल, देवा बोल, देवा बोल. आणि देव मग त्याशी बोलतो, 32 प्रश्न विचारतो. आणि त्या 32 प्रश्नांपैकी एक प्रश्न आहे देवाचं नाव काय आणि देवाच्या पुत्राचं नाव काय. देवाच्या पुत्राचा उल्लेख त्या ठिकाणी येतो. आणि त्यानंतर दानिएलाच्या पुस्तकामध्ये आल्यानंतर दानिएल दृष्टांत पाहतो आणि दृष्टांत पाहतो सर्वे शेवटी मनुष्याचा पुत्र अंतराळामध्ये असंख्य देवदूतासहित आणि मेघासहित तो अंतराळामध्ये येणार आहे. आणि आता ह्या घटनेला पुष्कळ दिवस राहिलेले नाहीत प्रिय बंधू. म्हणून विश्वासात स्थिर राहा, खंबीर राहा. आपल्याला जो विश्वास मिळालेला आहे, जी तारणाची कृपा मिळालेली आहे, पाप क्षमा मिळाले, त्याच्यामध्ये वाढा. कारण जग आणि जगाच्या गोष्टी लोप पावणार आहेत. आणि तो दानिएल लिहितो, दानिएल त्याच्या पुस्तकात लिहितो की तो असंख्य दिवसाहित मेघासहित मनुष्याचा पुत्र येणार आहे. लूका शुभवर्तमानामध्ये आल्यानंतर लूका शुभवर्तमान 19 अध्याय 10 वचन, मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधाव्यास व ताराव्यास आलं. 4 शुभवर्तमान आम्हाला अत्यंत स्पष्टपणे दाखवतात की येशू जो आहे हा मनुष्याचा पुत्र आहे, म्हणून त्याचं दैव
दैवत्व कमी होत नाही. येशू 100% देव आणि 100% मानव आहे. एकाच वेळेस तो देव आणि एकाच वेळेस तो मानव आहे, कारण की त्याला देवाने ओतलेली ती कृपा आहे. आणि मग आम्ही प्रगटीकरणाच्या पुस्तकात येतो. प्रगटीकरणाच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायामध्ये संत योहान म्हणतो, त्या असणाऱ्या प्रभुवारी मी आत्म्याने संचरित झालो, त्यावेळेस मी स्वर्गामध्ये गेलो आणि माझ्या संगती बोलणाऱ्याची वाणी काय हे पाहण्यासाठी मी मागे वळून पाहिलो, तर मी मूर्छित होऊन पडलो. आणि मग त्याने मला पुन्हा उठवलं आणि उठल्यानंतर मनुष्याच्या पुत्रासारखा कोणी एक पायघोळ जगा घातलेला माझ्या दृष्टीस पडला. स्वर्गामध्ये पण मनुष्याचा पुत्र आहे. हा तारणारा, आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, जो समस्त जगासाठी वधस्तंभावर मरण पावला, ज्याला पुरण्यात आलं, तिसऱ्या दिवशी देवाने ज्याला पुनरुत्थित केलं, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला मनुष्याचा पुत्र म्हणून संबोधलेला आहे. आणि येशू असं म्हणतो, मनुष्याच्या पुत्राला उंचावल्याशिवाय लोक त्याच्याकडे आकर्षित होणार नाहीत. योहान कृष्ण शुभवर्तमानात येऊयात आता. मनुष्याचा पुत्राला उंच केले पाहिजे, यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठाई सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मनुष्याच्या पुत्राला म्हणजे येशूला उंच का केलं पाहिजे? कारण योहान 3:16 मध्ये त्याचं उत्तर आहे, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. येशूने आमच्यासाठी प्रीतीसाठी वधस्तंभावर मरण पावला, म्हणून त्या मनुष्याच्या पुत्राला उंच केलं पाहिजे. येशूने आमच्या पापासाठी आमची खंडणी भरून दिली, म्हणून आम्ही पुत्राला उंच केलं पाहिजे. येशू आमच्यासाठी सध्याही स्वर्गामध्ये देवाकडे रदबदली करत आहे, म्हणून आम्ही त्याला उंच केलं पाहिजे. येशू ख्रिस्त आमचा येशू ख्रिस्त ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला, तो आमचा देवाच्या घरातला थोरला बंधू आहे, म्हणून आम्ही त्याला उंच केलं पाहिजे. आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त की जो विश्वासणाऱ्याला आणि मंडळीला घ्यायला पुन्हा येणार आहे. प्रिय बंधू भगिनींनो, मंडळी म्हटल्यानंतर सरसकट सगळे नाहीत. मंडळी म्हणजे विश्वासणाऱ्यांचा समुदाय, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कधीतरी कोठेतरी येशूला आपल्या जीवनात वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, आणि जे येशूच्या मागे चालत आहेत त्यांना तो घ्यायला येणार आहे. शास्त्र स्पष्टपणे सांगतो, ख्रिस्त मंडळीला घेण्यासाठी येणार आहे. ख्रिस्त मंडळीला घेण्यासाठी येणार आहे. ख्रिस्त येत असताना संस्थांना घ्यायला येणार नाही. विश्ववाणी नाही, इंडिया रेम क्रुसेड नाही, गिडियन इंटरनॅशनल नाही, बायबल सोसायटी नाही, ग्रेस मिनिस्ट्री नाही, कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ ख्राइस्ट इन वेस्टर्न इंडिया नाही, चर्च ऑफ ख्राइस्ट बारामती नाही, तर देव म्हणतो मी विश्वासणाऱ्यांचा समुदाय जो जगभरातून एकत्र झालाय त्यांना मी घ्यायला येणार आहे. म्हणून बाकी संस्थांचं आणि गोष्टींचं कौतुक आम्ही करू नये, त्याच्यावरती जास्त लक्ष देऊ नये, कारण की देव आमच्या संस्था घ्यायला येणार नाही, देव आमचं चर्च घ्यायला येणार आहे. की जे चर्चला साधी सोपी व्याख्या आहे, विश्वासणाऱ्यांचा समुदाय. कारण की शास्त्र सांगतं आम्हाला मत्ती कृष्ण वर्तमानाच्या 6व्या अध्यायामध्ये प्रभूने शिकवलेल्या प्रार्थनेमध्ये, तुझं राज्य येऊ. ख्रिस्ताचं राज्य हे तारण पावलेल्या लोकांमध्ये आहे की ज्याला मंडळी म्हणून संबोधलेलं आहे. ह्या मंडळीला घेण्यासाठी तो येणार आहे, आणि म्हणून त्या मनुष्याच्या पुत्राला आम्ही उंच केलं पाहिजे. सरते शेवटी हा मनुष्याचा पुत्र उभा राहून देवाला म्हणणार आहे, हे देवा, ह्याला आत घेतला पाहिजे स्वर्गात, कारण यांनी माझ्याकडं वधस्तंभावरच्या माझ्या घटनेकडं लक्ष ठेवलं, पश्चाताप केला, आणि म्हणून हा आता तुझं मूल आहे, ह्याला तो आत घे, ह्याच्याकडं पाप मोजू नकोस. आणि संत पाऊल म्हणतो, जितक्यांना प्रभू येशूचं दुसऱ्यानं प्रिय झालंय त्या प्रत्येकाला जीवनाचा मुकुट भेटणार आहे, तो जीवनाचा मुकुट देणार आहे. म्हणून आम्ही मनुष्याच्या पुत्राचं गौरव केलं पाहिजे. म्हणून मनुष्याच्या पुत्राला आम्ही उंचावलं पाहिजे. कधी विचार केला का हो, जर समजा आम्ही देवाच्या समोर उभा राहिलो तर देव आम्हाला काय विचारेल? इथं बसलेल्यापैकी आणि नंतर ऐकणाऱ्यापैकी जगातलं कुणी अमृत पिऊन आलं नाही. प्रत्येकाला कधी ना कधी मारायचंय, प्रत्येकाला कधी ना कधी मारायचंय. माझ्या एका मित्राने सांगितलं, पाळेसाहेब सारखं म्हणू नका, मी बाहेर गेल्यावर बरोबर मला भीती वाटते. ओके है ना, कधी ना कधी मारायचंय. पण जर आम्हाला मारायचंय ना, आम्ही जर समजा आज मेलो आणि देवाच्या समोर उभा राहिलो, आणि देवाने जर मला आणि तुम्हाला विचारलं, मी तुम्हाला माझ्या स्वर्गात का घेऊ, तर माझं काय उत्तर आहे?
कारण परमेश्वराचा संदेश म्हणताना तुमची चांगली कृत्ये फाटलेल्या चिंधीसारखी आहेत. इंग्रजी शब्द मला आवडते, फिल्दी रॅक्स. घरातलं पोचा मारण्याचं कापड असतं ना, त्याची तुलना माणसाच्या चांगल्या कृत्यासंगती केलेली आहे. मी तुला काय घेऊ माझ्या स्वर्गात? माझं काय उत्तर आहे? दुसरी गोष्ट देव तुला आपल्याला विचारेल, तुझं तारण झाल्यानंतर मी तुला कमीत कमी एक तरी पवित्र आत्म्याचं दान दिलं. तारण झाल्यानंतर माणसाला कमीत कमी एक तरी पवित्र आत्म्याचं दान आहे. त्या दानाचं तू काय केलंस त्याचा हिशोब आपल्याला द्यायचा आहे. डॉक्टर बिली ग्रॅम यांच्या संस्थेमध्ये फार सुंदर संकल्पना होती. त्यांच्या संस्थेमध्ये हे देवावर विसंबून राहणारे होते डॉक्टर बिली ग्रॅम, आणि त्यांच्याकडं वर्षभरामध्ये पुष्कळ पैसे यायचे. आणि ज्यावेळेस पुष्कळ पैसे यायचे ना, त्यावेळेस ते सगळे पैसे देवाच्या गौरवासाठी समजा त्यांचं 31 जुलै ना, 31 जुलैला जर समजा त्यांचं वर्ष संपत आहे, तर त्या वर्षी बँकेची खाती चालू राहावीत एवढं पैसे ठेवून ते सगळे पैसे देवाच्या सेवेवरती आणि वेगवेगळ्या देवशास्त्रात सांगतो त्या प्रकारच्या सेवेवरती ते खर्च करायचे. आणि लोकांनी बिली ग्रॅम साहेब, डॉक्टर बिली ग्रॅम तुम्ही असं का करता? ते म्हणाले, कारण की मी ह्या बँक बॅलन्सवर विश्वास ठेवत नाही. 1 तारखेपासून देवाने मला पुन्हा दिलेल्या संस्थेसाठी माझ्या गरजा भागून देणं गरजेचं आहे. आणि मग ते पुन्हा पुढच्या वर्षामध्ये त्याच जो म्हणायचे अनेक वर्ष अनेक राष्ट्रांमध्ये मोठ्या मोठ्या क्रुसेड्स डॉक्टर बिली ग्रॅम यांनी केला. लाखो आणि कोट्यावधी लोक ह्या क्रुसेडच्या द्वारे येशू ख्रिस्ताचा स्वीकार करणारे झाले. परंतु शेवटच्या दिवशी सगळे पैसे देवाच्या राज्यामध्ये संपवायचे आणि नवीन उमेदीने उभे राहायचे. आमची काय उमेद आहे हो? देव मला विचारेल, तुला जे दान दिलं त्या दानाचं तू काय केलंस? ते वाढवलंस का? देव मला हे विचारणार नाही, तू घर किती घेतले, तू किती प्रतिष्ठित होता, लोकांनी तुला किती सन्मान दिला. देव मला हे विचारणार नाही की लोक तुला कुठं कुठं ओळखत होते. देव मला हे विचारेल, तारण झालं त्याच्यामुळे ये बाबा आता तू पुढचा हिशोब मांडू. तुला मी पाळकी सेवेसाठी पाचारण केलं, ह्या पाळकी सेवेत तू काय केलंस? तुला मी जे दान दिली त्या दानांचं तू काय केलंस? लोकांना तू सुवार्ता सांगितलीस का? लोकांच्या आध्यात्मिक जीवनासाठी काम केलंस का? पालक म्हणून मध्ये उभा राहिलास का? लोकांसाठी तू देवाच्या जवळ गेलास का? प्रिय बंधू आणि देव मला हे विचारेल. त्याचप्रमाणे माझ्यासोबत देवाच्या प्रत्येक लेकराला देव विचारेल, तुझं तारण झाल्यानंतर मी तुला पवित्र आत्म्याच्या अनेक दानापैकी एक दान दिलेलं आहे, त्या दानाचं काय केलंस? काही लोकांना प्रार्थनेचं दान आहे. जर प्रार्थनेचं देव विचारेल, तू प्रार्थना केलीस का? काही लोकांना सुवार्ता सांगायचं आहे ना. सुवार्ता सांगणं आणि साक्षी होणं यात फरक आहे बरं का. सुवार्ता सांगणं म्हणजे तोंडाने सांगणं, साक्षी होणं म्हणजे आमच्या जीवनाच्या द्वारे लोकांनी म्हणलं पाहिजे हा ख्रिस्ती माणूस असं करतं. कधी कधी बाजारात मी असतो आणि लोक कधी कधी माहिती, अहो तुम्हाला ते अमुक अमुक माहिती आहे का? लोक विचारतात. म्हटलं काय झालं? अहो ते ख्रिस्ती आहेत म्हणून असे आहेत. खूप आनंद वाटतो, खूप आनंद वाटतो. ते ख्रिस्ती आहेत, त्यांनी जोडलं लगेच, हे ख्रिस्ती आहेत म्हणून असे आहेत. एखाद्याचा विषय येतोय म्हणतात ते असे कसे ख्रिस्ती आहेत, ते असे कसे ख्रिस्ती आहेत? देव आमच्या असणाऱ्या एखाद्याला देवाने आर्थिक दान द्यायचं दान दिलं असेल ते आम्ही देतो का? एखाद्याला देवाने आरोग्य द्यायचं ते देतो का? देवाने अन्न भाषेचं दान दिलं ते आम्ही करतो का? आम्ही काय करतो? आमच्या दानांसंग ते फार महत्वाचं आहे आणि त्याचा हिशोब आम्हाला देवाला द्यायचा आहे. आणि म्हणून मनुष्याच्या पुत्राला उंचावलं पाहिजे. मनुष्याच्या पुत्राला उंचावल्यानंतर देवाचं गौरव होतं, देवाला सन्मान भेटतो. आणि ज्यावेळेस आम्ही मनुष्याच्या पुत्राला उंचावतो त्यावेळेस जग त्याच्याकडे आकर्षित होतं. बघा उदाहरणार्थ, एखादा माणूस आला आणि तो माणूस माझ्याशी बोलू लागला आणि मी त्याला सुवार्ता सोडून बाकी सगळं सांगितलं, त्याचा काही उपयोग होणार नाही. तो देवाकडे कधी आकर्षित होणार नाही. काही वर्षापूर्वी एका कॉलेजने मला त्यांच्याकडं इथिकल लेक्चर घ्यायला बोलवलं. काय म्हणतो आपण त्याला? इथिक्सचे लेक्चर घ्यायला बोलवलं. ते म्हणाले की तुम्ही आमच्याकडे 15 दिवसात एकदा एक लेक्चर घ्या, आम्ही तुम्हाला त्याच्यासाठी एवढं मानधन देऊ. मी त्यांना सांगितलं येऊन घ्यायचा प्रश्न नाही मला, मी घेईल, मानधन काही घेणार नाही, कारण की ऑलरेडी मला एक ठिकाणून भेटतं, आमच्याकडे ते चालत नाही. पण म्हटलं मी जे शिकवतो ना ते बायबलमधून शिकवतो,
तुमच्या संस्थेत जर बायबल चालत असेल तर उपयोगाचं आहे. ते म्हणाले सर तुम्ही बायबलमधलं वापरा पण बायबलचं नाव घेऊ नका. म्हणलं असं काय होणार नाही, असं काय होणार नाही. कारण की माझ्या असणारा इथिकल जो स्टडी आहे, मॉरल स्टडी जो तो बायबल बेस्ड आहे. मला बायबलचं नाव, बायबलच्या पुस्तकांचं नाव हे मला वापरावंच लागेल. मी म्हणालो तुमच्याकडे ते चालणार नाही. जर ते चालणार असेल तर मी येऊ शकतो. आणि ते म्हणाले सर ते होणार नाही, आम्ही मनुष्याच्या पुत्राला उंचवायला शिकायला पाहिजे. मी सगळं सांगितलं आणि मी जर तारण सांगितलं नाही तर काय उपयोगाचं आहे. मागच्या वेळेस पण मी म्हणालो, मी गेलो सुवार्ता सांगायला, एखाद्याला मी सुवार्ता सांगतोय आणि त्याला माहिती आहे तंबाखू खायचा, आणि तो जर मला म्हणला अहो येशू ख्रिस्त झाल्यानंतर तंबाखू खाली तरी चालते का, गुटखा खाल्ला तरी चालतो का, नाही गुटखा नाही भेटत ना आता, दुसऱ्या पुढे भेटतात. मी चुकीचं केलं तरी मी सुवार्ता सांगू शकतो का, मग मी सुवार्तेला कलंक लावतो. ज्या येशूला मी उंचवायचं त्याला कलंक लावतो. कधी कधी आम्ही लोक आमच्याकडे आल्यानंतर तो वधस्तंभावरचा ख्रिस्त मनुष्याचा पुत्र सांगण्यापेक्षा आम्ही भलतंच सांगत राहतो की ज्याचा उपयोग नाही. त्यासाठी आम्हाला नाही बोलवलं. काही महिन्यापूर्वी माझ्या एका मित्राचं माझं बोलणं झालं. तो म्हणाला अब्राम मी अमुक अमुक, मला माहिती आहे म्हटलो त्या संस्थेमध्ये अमुक अमुक मी पदावरती आहे. म्हणलं चांगली गोष्ट आहे. आणि म्हणलं ह्या पदावर आल्यामुळं मी 200 करोड प्रॉपर्टीचा मी सध्या इन्चार्ज आहे. म्हणलो अरे देव हे नाही विचारणार आपल्याला, देव हे विचारेल की मनुष्याच्या पुत्राला उंच केलं का, हे सांगायचं सोड. तो म्हणलं ह्या सांगते ह्या कमिटीवर करतो. म्हणलो कमिटीवरती कामं केल्याने आम्ही स्वर्गात जाणार नाही आणि मनुष्य तारली जाणार नाहीत. आम्हाला जर मनुष्याला तारायचं असेल तर मनुष्याच्या जगाला जर तारायचं असेल तर मनुष्याच्या पुत्राला उंच केलं पाहिजे, तो दाखवला पाहिजे. कारण की देवाच्या लोकांना हेच विचारणार की ज्या माझ्या मुलाला मी या जगात पाठवलं त्यांचं तुम्ही काय केलं, जगाला दाखवलं का. कारण मी सुरुवातच तिथं केली, आमची सत्सतयोग बुद्धी दाग दिलेली आहे. मनुष्याच्या पुत्राला उंच करा. एका माणसाने परवा दिवशी प्रश्न विचारला. सर म्हटले तुम्हाला पंतप्रधानाविषयी काय वाटतं आपल्या. मी म्हणलो आमच्या शास्त्रात लिहिलंय अधिकारी देव नेमस्त करतो, म्हणून त्यांच्या विरोधात बोलण्याचा मला अधिकार नाही. आता त्यांच्यासाठी प्रार्थना करणं माझं काम आहे. माहित नाही त्या माणसाचा दृष्टिकोन मला विचारणं काय होतं. शास्त्र सांगतं तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांसाठी प्रार्थना करा. त्यावेळेस आम्ही म्हणतो की आम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच केला. आम्ही ज्या वेळेस ख्रिस्ताकडे येऊ त्यावेळेस स्वर्गामध्ये देव ते विचारेल. आद्य ख्रिस्ती मंडळी प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्हाला पाहायला भेटते. आद्य ख्रिस्ती मंडळी जी आहे, आद्य ख्रिस्ती मंडळीचा वाढ झपाट्याने झाली. कारण आद्य ख्रिस्ती मंडळी प्रत्येक वेळेस मनुष्याच्या पुत्राला उंच करायची. एकदा पेत्र आणि पाऊल दोघं संगती होते आणि पाऊल आणि पेत्र संगती असताना हे यहुदी इतर लोकांसंगती राहत होते, विश्वासणारे होते. आणि यरुशलेमेतून याकोबाकडून किंवा यरुशलेमेतल्या लोकांकडून यहुदी विश्वासणारे येऊपर्यंत पेत्र जो आहे ह्या लोकांशी जेवत होता, खात होता, बसत होता. आणि इकडून यरुशलेमेतून लोक आले की लगेच पेत्राने आपला वेगळा रंग उचलला. तो लगेच त्यांच्यासाठी जेवायचा थांबला, मिक्स व्हायना. आणि संत पौल त्याला म्हणतो पेत्रा तू यहुदी असताना जर तू हे करतोस, कारण की पेत्राला तो रागवतो, तू म्हणतो करतोस ते बरोबर नाही. यहुदी असताना जर तू म्हणतोस तर तू यांना यहुदी कसं करतोस, हे आहे तसं राहू देत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्याकडे येणाऱ्या नवीन विश्वासणाऱ्यांसंगती आमची वृत्ती काय हो. मनुष्याच्या पुत्राला आम्ही उंच करतो का आमचंच करतो. हा निकोदेम बोलताना म्हणतो मनुष्य पुन्हा आईच्या उदरात कसा जाईल. आमचं ज्ञान, आमचं बुद्धी चातुर्य, आमचे जगाचे नियम हे वधस्तंभाच्या पायथ्याशी सोडून आम्ही वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवला पाहिजे. कारण की संत पौल लिहित असताना करिंथीकरास म्हणतो बट वी प्रीच द ख्राइस्ट क्रुसिफाईड. तो म्हणतो परंतु आम्ही वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवतो आणि त्या वधस्तंभावर खेळलेल्या ख्रिस्ताशिवाय दुसरा कशाचाही अभिमान बाळगणं माझ्याकडून होऊ नये. वधस्तंभावरचं ख्रिस्त गाजवत असताना आद्य ख्रिस्ती मंडळीने फार बारकाईने गाजवला. पाऊल ख्रिस्त गाजत होता आणि लोक ख्रिस्ताकडे आले. सुरुवातीच्या काळामध्ये इसवी सन 30 मध्ये मंडळाच्या छळाला सुरुवात झाली. परंतु तिसरी शताब्दी उलटण्याच्या आत
संपूर्ण रोमी साम्राज्य ख्रिस्ती झालं, कारण की लोक वधस्तंभावरचा ख्रिस्त मनुष्याच्या पुत्राला उंच करत होते, आपल्या स्वतःला करत नव्हते. आमचं शहाणपण हे देवाच्या समोर मूर्खपणा आहे. आमची पवित्रता ही देवाच्या समोर नेहमी दोष देणारीच ठरेल. म्हणून संत पाऊल म्हणतो, मी इब्र्यातला इब्री, परुषातला परुषी, 8व्या दिवशी सुंता झालेला, नियमशास्त्राच्या दृष्टीने जर पाहिलं तर मी नीतिमान, माझ्या वयाच्या सर्व लोकांमध्ये मी फार आवेशी, तरीही मी पापी होतो. आणि संत पाऊल पुढे गेला असं म्हणतो, मी अकाली जन्मलेला आहे. दावीद जो ज्याच्याविषयी शास्त्र म्हणतं की ज्याचं मन देवाच्या मनासारखं होतं, तो दावीद म्हणताना दिला, हे देवा, माझ्या आईने गर्भधारणा केली तेव्हाचाच मी पापी आहे. म्हणून आमच्या चांगल्या गोष्टी आम्हाला तारण देणार नाहीत, आमच्या चांगल्या गोष्टी मंडळीची उन्नती करणार नाहीत. केवळ मनुष्याच्या पुत्राला उंच करायला शिकायला पाहिजे. आम्ही पाहायला पाहिजे आम्ही काय करतो. शेवटचं वाक्य आणि मग थांबणार आहे. संत पावलाचं वाक्य आहे, माझं मटण खाण्यामुळं जर समजा एखाद्याचा विश्वास दुखावला जात असेल तर मी ते खायचं बंद करेल. माझ्या एखाद्या कृतीमुळं जर एखादा माणूस ख्रिस्ताकडे येण्यापासून माझं जीवन जर अडखळण होत असेल तर मी ते बंद करायला पाहिजे. त्यावेळेस आम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच करतो. उभा राहूयात, प्रार्थना करू. त्यानंतर प्रभूने शिकवलेली प्रार्थना, आशीर्वाद आणि शरण. सियोन देश हमारा है देश, रहते हम परदेश. ईशस्थावनाच्या ठिकाणी हे प्रभुदेवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो, गौरव आणि सन्मान तुला देतो, कारण की तो आम्हावर प्रीती करणारा देवबाप आहेस. आम्ही सर्व मान आणि महिमा तुला देतो. प्रभुदेव, अरण्यात मोशेने सर्प उंच केला आणि अब्रामाच्या वंशातले लोक त्याकडे पाहत होते आणि ते वाचत गेले. प्रभुदेवा, तू ह्या काळामध्ये मंडळी म्हणून आम्हाला म्हणतो की मनुष्याच्या पुत्राला उंच करा, म्हणजे या जगामध्ये नाश पावणारे लोक त्या ठिकाणी मनुष्याच्या पुत्राला वधस्तंभावरच्या पाहतील आणि त्यांना पापाची क्षमा मिळून परमेश्वरात ते अनंतकालिक अग्नीच्या नरकापासून वाचवले जातील. परमेश्वर, आम्हाला मनुष्याच्या पुत्राला उंच करण्यासाठी तुझी कृपा तू दे. सहाय्यकर्ता पुढारी हो, त्याद्वारे तुझ्या नावाचं गौरव तू करून घे. प्रभुदेवा, आमचं मन परमेश्वराविरुद्ध बोलणारं नसावं तुझी कृपा दे, तर मनुष्याच्या पुत्राला गौरव देणारं ठराव अशी कृपा आणि अनुग्रह तू तुझ्या पवित्र आत्म्याला आमचा शिक्षक हो देत, आमचा मार्गदर्शक तू. या संपूर्ण आठवड्याभरामध्ये लागणाऱ्या कृपेने तो आम्हाला संपन्न तू कर आणि त्याद्वारे तुझ्या नावाचं गौरव करून घे. विभक्त होत असताना तुझी कृपा आम्हा प्रत्येकासंगती असू देत. प्रार्थना येशूच्या द्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जा, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपले ऋणे आचरून सोडले आहेत तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमीन. आता शांतीने जा आणि सुखाने राहा, म्हणजे देव जो बाप त्याची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि येशूचे दुसरेने होईपर्यंत असो. आमेन. सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश